मंडळी, आता वेळ झालेली आहे हा लाईट मूड टाईट करायची, म्हणजेच एक फाईट खायची, म्हणजेच आपल्या आवडते सेगमेंटची एकच फाईट, वातावरण टाईट. बादब. अरे बाला आदब आहेच, बाकीच्यांचं टेन्शन आहे इथं. बा मुला हिजा. मुलाचंच टेन्शन आलंय मला. बापाने एवढं कर्तृत्व गाजवलं, हो पोरगा काय करणार? होशियार. अरे हुशार असता तर नसतं का राज्य चालवलं त्यानं? हे निघालं ढग. आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूँ, आते जाते हुए मैं सब पे नजर रखता हूँ, नाम पत्रकार है मेरा, सबकी खबर रखता हूँ, हो नाम पत्रकार है मेरा, सबकी खबर रखता हूँ. मुजरा महाराज. चला चला, कुठे लवकर चला, लय डोकं दुखतंय. अहो महाराज, मुजरा म्हणजे तो मुजरा नाही, आचार संहितेचे दिवस आहेत. हो. आता गजरा विसरा, जनतेच्या गरजा लक्षात घ्या. हा नमस्कार. वा वा वा. कोण तुम्ही? कोण? मी कोण? हा? अहो आत्ता त्यांनी गाऊन नाही का दाखवलं? पत्रकार. मला बोलवलं होतं ना काहीतरी कामासाठी. अरे हो हो हो, पत्रकार. झाली का लाईन टाकून? महाराज अहो लाईन टाकणारा पोऱ्या नाही हो मी, संपादक आहे, पत्रकार आहे. अच्छा अच्छा अच्छा. मला काहीतरी कामासाठी बोलवलं होतं आपण. वा वा. संपादक पत्रकार. हा. काय पेड न्यूज वगैरे? झालं. संपादक पत्रकार दिसले की फक्त पेड न्यूज एवढंच कळतं का हो तुम्हाला? अहो पूर्वीच्या काळी आठवा महाराज, आपले पिताश्री होते तेव्हा कसं विचारायचे? कसं? राज्याची काय खबरबात. आता मला एकदा तुम्हालाच विचारायचंय हे. राज्याची काय हाल हवाल तुम्हीच विचारायचंय हे. हा. अरे राज्याची काय हाल हवाल असतील ते सांगून टाका त्याच्या. काय राज्याविषयी तुम्हाला उत्सुकता आहे महाराज? काय सांगीन टाका, असं काय विचारताय? अहो राज्यात सगळीकडे आनंदी आनंद आहे. अरे असणारच, आमचं विकासाचं मॉडेलच तसं आहे. तुमच्या विकासाच्या मॉडेलचं काय सांगायचं महाराज? अहो एकेकाळी गुजरातच्या तावडीतनं महाराष्ट्र सोडवून आणलेले मराठी बांधव आज गुजरातच्या भल्यासाठी एकमेकांमध्ये भांडतायत. ह्याला विकासाचं मॉडेल म्हणायचं नाही तर काय म्हणायचं महाराज? का महाराज, मी राज्याची एवढी खबरबात हाल हवाल सांगतोय आणि तुमचा चेहरा सुभाष घईच्या त्या नुकत्याच आलेल्या चित्रपटासारखा पडलेला का? आम्हाला युवराजांची कांची आहे. काय आहे? युवराजांची काळजी आहे. हा हा बरोबर आहे, बरोबर आहे, असणारच. पण का असणार बघा ना, आम्हाला जनतेने स्वीकारलं, युवराजांना जनता स्वीकारेल का नाही ह्याचं टेन्शन आलंय. अहो तुमच्या प्रश्नाचंच उत्तर आहे महाराज. अहो जनतेने तुम्हालाही स्वीकारलं, मग युवराजांना का नाही स्वीकारणार? पत्रकार. जनता लय हुशार झाली आजकाल. पूर्वी कसं असायचं पत्रकार तुम्हाला सांगतो, मूठभर ज्वारी जरी दिली ना जनतेला तरी जनता आम्हालाच मतदान करायची. पण आता तसं नाही, ज्वारी खात्यात बाजरी खात्यात आणि मतदान दुसऱ्यालाच करतात. म्हणून थोडस टेन्शन आलंय का युवराजांचं भविष्यात कसं होणार. मला सांगा, पत्रकार म्हणून तुम्ही काहीतरी सर्वे केला असेलच, युवराजांबद्दल काय मत आहे जनतेचं? अहो मताचं काय सांगायचं महाराज? अहो महिनाभर घरात जेवलं तर घरातल्या जेवणाचा सुद्धा कंटाळा येतो की नाही? हा. मग जी माणसं वर्षानुवर्ष एकाच घरात पैसे खातायत त्यांच्याविषयी लोकांचं काय मत असेल महाराज? रागच येतो त्यांना. महाराज भाकरी फिरवली नाही ना तर करपते, एवढं लक्षात ठेवा. म्हणून आम्ही ठरवलेलं आहे, हा, करपायच्या आधी भाकरी फिरवायची. आणि म्हणूनच आमच्या जागी आता युवराज भाकरी करतील. काय? आमच्या जागी आता युवराज उभे राहतील, बदल म्हणून. हा बदल आहे का? हा बदल आहे. अहो हे म्हणजे कसं झालं महाराज? मल्लिका शेरावत जरा बोल्ड वाटते म्हणून तिच्या जागी सनी लिओनला घेण्यासारखं आहे. हो म्हणजे आम्ही मल्लिका आणि युवराज लिओन? युवराज लिओन नाहीत, ते लायन आहेत, लायन. आणि जनतेला सांगून टाका, सिंहाच्या पोटी सिंह जन्माला येत असतात आणि तेच राज्य चालवतात. आणि गाढवाच्या पोटी जी गाढवं जन्माला येतात ती वजी वाहण्यासाठी असतात. नाही बरोबर आहे, पण हे कधी सिंहाच्या पोटी सिंहच जन्माला आला तर ना. अलीकडे झालंय काय महाराज, सिंहाच्या पोटी सुद्धा माकडं जन्माला यायला लागली आहेत आणि गाढवं सिंहाची झूल पांघरून डरकाळ्या फोडायला लागली आहेत. त्याचं काय करायचं सांगा? पण कसं आहे ना, आता आम्ही राजा आहे म्हणल्यानंतर आमचा पोरगा राजाच झाला पाहिजे, तसा नियम आहे. हो का? मग असं असेल महाराज तर कलेक्टरचा पोरगाही कलेक्टर करून टाका ना. करू त्यात काय? इंजिनियरच्या पोराला इंजिनियर करा, डॉक्टरच्या पोराला डॉक्टर करा. तिथं कशाला परीक्षा वगैरेचे नियम? त्याचं काय आहे, डॉक्टरचा पोरगा डॉक्टर नाही होऊ शकत कारण त्याला ऑपरेशन शिकावं लागतं ना. अच्छा अच्छा अच्छा.
म्हणजे माणूस ऑपरेट करायचा तर शिक्षण पाहिजे पाहिजे. पण देश ऑपरेट करायचा तर कुठलंही शिक्षण नसलं तरी चालतं का? काय आहे महाराज? हा अहो तुमच्या राज्यामध्ये साधी शिपायाची नोकरी कोणाला हवी असेल तरी सुद्धा त्याची शैक्षणिक पात्रता काय हे बघतात ना. मग मंत्री 7वी नापास चालतो? काय राज्य आहे महाराज? हा अहो महाराज तुमच्या राज्यात पोलिसांच्या डॉग स्क्वॉड मध्ये तो कुत्रा घेतात ना तो सुद्धा ट्रेनिंग झालेला आहे का नाही हे बघून घेतात. मग ते पोलीस खातं ज्याच्या अखत्यारीत आहे तो गृहमंत्री शिकलेला नसला तरी चालतं? पत्रकार मला एक कळत नाही, तुम्ही अँटी आहे का प्रो आहे? राजाचा पोरगा राजा चालत नाही तुम्हाला, होय ना? मग बच्चनचा पोरगा बरा चालतो पिक्चर मध्ये. आता बोला काहीतरी. आता नाही सुचणार ना, वैचारिक बोललो ना मी. असं आहे सगळं. बरोबर आहे महाराज, तुमचं वैचारिक इथपर्यंतच असणार. अहो महाराज बच्चनचा मुलगा सिनेमात चालतो पण त्याला सिनेमात घेतल्यानंतर सिनेमा नाही ना चालत. अहो तिथे तुमचं टॅलेंटच सिद्ध करावं लागतं. नुसतं घराणेशाही म्हणून कसं चालेल? हे बघा, माझ्या राजपुत्राकडून माझ्या लय अपेक्षा आहेत राव. पण जनतेच्या नाही आहेत ना. अरे काय जनता 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 लावलेलं आहे? काय कळतं ते जनतेला मला सांगा. आता आमच्याकडे एवढी हजारो एकरची जमीन आहे, घरात 4 स्कॉर्पिओ पडून आहेत, आमच्याकडे 10-15 प्रकारची जॅकेट पडून आहेत. म्हणजे आम्हीच झालो ना नेते. मग मला सांगा, माझा पोरगा नेता नाही होणार तर काय होणार? हे बघा आता काय आहे, जनतेमध्ये जाहिरातबाजी लय महत्वाची आहे. युवराज यांचं लॉन्चिंग करायचं आहे आम्हाला, लॉन्चिंग. त्याच्यासाठी त्यांचं ब्रँडिंग करा आणि असं ब्रँडिंग करा का जनता विसरली नाही पाहिजे. म्हणजे होर्डिंग वरती युवराज दिसले पाहिजे, व्हॉट्सअप वरती युवराज दिसले पाहिजेत, फेसबुक वरती युवराज दिसले पाहिजेत, टीव्ही लावला का युवराज, रेडिओ लावला का युवराज, नुसते युवराज 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 युवराज. आणि आमची एक टॅगलाईन आहे ती सुद्धा सगळ्या जनतेवरती हॅमर करा, अब की बार येऊन राहिले युवराज. काय टॅगलाईन आहे? अब की बार येऊन राहिले युवराज. काय यमक विमक काय आहे का या टॅगलाईनला? मग तुम्हाला कशाला ठेवलं इथं? म्हणजे शब्द हल्ले नाही पाहिजे, त्यात यमक कशी बसवायची तुमचं तुम्ही बघा. अहो असं कसं चालेल महाराज? चालेल. हॅमरिंग झालं का नाही मग जनता कशी मत देते युवराजांना. जनतेला काय कळत नसतंय हो. या भ्रमात राहू नका महाराज. आता या वेळेला तरी या भ्रमात राहू नका. आता जनता मूर्ख राहिलेली नाही. अहो महाराज एक फार मोठे राजकीय नेते होते, अब्राहम लिंकन. कुठला मतदारसंघ? नका हो, त्या महापुरुषाला मतदारसंघांमध्ये बांधू नका. अहो जगाचा नेता होता तो अब्राहम लिंकन. त्यांनी म्हणून ठेवलेलं आहे महाराज, यू कॅन फूल ऑल द पीपल सम टाइम, यू कॅन फूल सम पीपल ऑल द टाइम, बट यू कांट फूल ऑल द पीपल ऑल द टाइम. टायमाटायमाच्या गोष्टी आहेत, आपण काय करायचं? कसा अर्थ कळणार हो तुम्हाला याचा? महाराज याचा अर्थ असा आहे, तुम्ही सगळ्यांना थोडा वेळ मूर्ख बनवू शकता, तुम्ही थोड्यांना आयुष्यभर मूर्ख बनवू शकता, पण तुम्ही सगळ्यांना आयुष्यभर मूर्ख बनवू शकत नाही. हे लक्षात घ्या महाराज. आता जनता जागी झालेली आहे, ती तुमच्या विकासावरच तुम्हाला मत देईल, हे घराणेशाहीवर मत देणार नाही महाराज. अहो पोराच्या लॉन्चिंगसाठी कष्ट करण्याच्या ऐवजी जनतेसाठी कष्ट करा ना महाराज. वाह. अहो जनतेची कामं करा, जनतेला फायदा होईल असं काहीतरी करा. तुम्ही जनतेची काळजी घ्या, मग बघा जनता तुमच्या मुलाचीच नाही तर तुमच्या 7 पिढ्यांची सुद्धा काळजी घेईल. महाराज ह्या पुढे खरोखरीचं विकासाचं राजकारण असेल ना तरच सत्ता करू शकाल. लक्षात ठेवा. मी निघू का? काय निवडणुकीचे दिवस आहेत, तुम्हाला नाही पण आम्हाला काम आहेत. येतो महाराज. पत्रकार, आता आपल्या मध्ये जे काही झालं ना बोलणं, ते आपल्या आपल्यातच राहू द्या. नाही तर उगाच तुमचं टॅलेंट दाखवायला उद्या बातमी बितमी करा त्याची. तसं काय नको महाराज. अशी बातमी बितमी काहीही करणार नाही. मी डायरेक्ट अग्रलेखच लिहिणार आहे. मग चालेल, त्याचं काय घेणं नाही. अहो महाराज उद्याचा अग्रलेख वाचाच. एकच फाईट, वातावरण टाईट. वा वा मस्त. वा रे वागा. या जावा. तर तुम्हाला इथे येऊन आणि या सेगमेंट बद्दल काय वाटतं? खरोखरीच मजा आली. याचं कारण असं आहे की हे एकच सेगमेंट असं आहे जिथे तुम्ही काहीतरी एक कॉमेंट करू शकता. बाकीच्या सगळ्यांमध्ये विनोद असतात, मज्जा असते, पण मार्मिक अशा पद्धतीचं जर का काही बोलायचं असेल आणि आपल्याला समाजाला काही मुद्दा मांडायचा असेल तर या सेगमेंटमधनं मांडता येतो आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. थँक्यू सो मच. आपण इथे आलात. आपण परत परत येत राहा. आम्ही तुमची वाट बघू. थँक्यू.